तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। दिल्लीत वाढले नागपूरचे राजकीय वजन। एकाच वेळी 10 जण काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीवर। यापूर्वीही शहरातून संघटनेत काम। गरिबांच्या तोंडाचा घास जाणार। रेशनवरील तांदूळ बंद करण्याच्या निर्णयाने धास्ती। खुल्या बाजारातून घ्यावा लागणार। जातींची माहिती गोळा करा, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर नको। RSS 3 दिवसांची समन्वय बैठक। पश्चिम बंगालमधील घटनेचा निषेध केला। राज्यातील एसटीची वाहतूक आज कोलमडणार। 7व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी संपाची हाक। गैरसोय झाल्यास राज्य सरकार जबाबदार। मशिदीत घुसून मारू। भाजप आमदार नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वादंग। 2 FIR। रामगिरी महाराजांचे विधान कृतीची प्रतिक्रिया। नेटफ्लिक्सला केंद्र सरकारची नोटीस। आळशी 814 वेब मालिकेवरून वादानंतर कारवाई। इमर्जन्सीचे प्रमाणपत्र रखडल्याने कंगना नाराज। मिरकपूर देशातील सर्वात सात्विक गाव। 500 वर्षांपासून नशा नाही, विनयभंग, बलात्कार किंवा एकही गुन्हा नाही। इंडिया बुक नंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। विधानसभेला काँग्रेस पक्षाचा सर्वाधिक 125 जागांवर दावा। 80 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य। भाजप पुनर्प्रवेश रखडल्याने खडसे घेणार वेगळा निर्णय। शरद पवार गटाच्या पालखीचे बोई की वेगळी राजकीय वाटचाल, हाच कळीचा मुद्दा। आनंदाचा शिदाचे 2 दिवसात वाटप। पोहे आणि मैदा वगळला। गौरी गणपतीसाठी नागरिकांना मिळणार शिदा। पुतळा ब्रॉन्झचा की पितळेचा, हा संशय। फॉरेन्सिक अहवालाची उत्कंठा। वेट बॅलन्स नव्हताच। स्ट्रक्चरल इंजिनियरही दुर्घटनेला जबाबदार। ज्याला अनुभव नाही त्याला कंत्राट दिले। केवळ आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर फिरवता येणार नाही। सुप्रीम कोर्टाने भाजप शासित राज्यांचे कान उपटले। सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा। अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणाचे आवाहन। विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करा। ऐन सणासुदीत डाळीसह मैदा, साखरेच्या दरात वाढ। हरभरा डाळ 120 रुपये, मैदा 40 रुपये तर साखर 42 रुपये प्रति किलो। औषधांसाठीच्या कच्च्या मालाचे दर चीनने घटवले। भारतीय बाजारपेठ खिळखिळी करण्याची खेळी। ग्राहकांनी जागे होण्याची गरज। सरकारची ताकद वाढवल्यास 3000 देऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। सावत्र भावांपासून सावध रहा। कॅनडातील भारतीयांचे अमेरिकेत स्थलांतर। 1 जूनमध्ये विक्रमी संख्या। बायडेन सरकार तणावात। वर्षभरात 47% प्रमाण वाढले। तर शुक्रवारी नमाज पडू देणार नाही, आमदार नितेश राणे यांचा इशारा। नगरमध्ये सकल हिंदू समाजाची मोठी रॅली। युक्रेनचे रशियावर 150 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले। मॉस्को तेल शुद्धीकरण प्रकल्पाची हानी। रशियाचे खाडीवर क्षेपणास्त्र हल्ले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।